महापौरांनी चौकार षटकार शैलीत सभा चालवत शहर विकासाच्या तब्बल 52 विषयांना एकमतानं मॅरेथॉन मंजुरी मिळवून एक प्रकारचा विक्रमच केलाय। सोलापूर महानगरपालिकेची शुक्रवारी पार पडलेली सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंड्याल यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे विशेष ठरली। मागील सभेत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर यावेळी शिस्तबद्ध आणि सुरळीत कामकाज पार पडलं। महापौरांनी चौकार षटकार शैलीत सभा चालवत शहर विकासाच्या तब्बल 52 विषयांना एकमतानं मॅरेथॉन मंजुरी मिळवून एक प्रकारचा विक्रमच केला। महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यात आला होता। या अनुभवातून धडा घेत महापौर विनायक कोंड्याल यांनी दुसऱ्या सभेच्या सुरुवातीलाच स्पष्ट भूमिका घेतली। सभागृहाची शिस्त पाळावी, अन्यथा गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना बाहेर काढलं जाईल अशी कडक तंबी त्यांनी दिली। महापौरांच्या या ठाम भूमिकेचा सकारात्मक परिणाम सभागृहावर दिसून आला। सदस्यांनी नियमांचं पालन करत आपापले मुद्दे मांडले। विशेष म्हणजे शहर विकासाशी संबंधित प्रत्येक विषयावर चर्चा व्हावी यासाठी महापौरांनी नगरसेवकांना पुरेसा वेळ दिला। त्यामुळं कोणताही गोंधळ न होता सर्व विषयांवर सुसूत्रपणे चर्चा पार पडली। सभेत पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या नागरी सुविधाशी संबंधित विषयांचा समावेश होता। या सर्व 52 विषयांना एकमतानं मंजुरी देण्यात आल्यानं शहर विकासाच्या दृष्टीनं मोठं पाऊल उचललं गेलं असल्याचं मानलं जात आहे। सभेचं प्रभावी नियोजन, शिस्तबद्ध कामकाज आणि सर्व सदस्यांना समान संधी दिली। गोंधळाच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या संख्येनं विषय मंजूर होणं ही उल्लेखनीय बाब मानली जात आहे।